नमस्कार मित्रांनो. नमस्कार. नेक्स्ट टॉपिक शॉर्ट सर्किटिंग. चला आपण समजून घेऊ. मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे प्रोग्रामिंग मधलं. ओके. पण त्याच्या आधी आपण ग्रेटेस्ट ऑफ 3 नंबर्स एक एक्झाम्पल बघू, ज्याच्याने शॉर्ट सर्किटिंग खूप सोप्या पद्धतीने आपल्याला समजेल. तर चला बघू. तर प्रिव्हियस जे एक्झाम्पल घेतलं होतं आपण ग्रेटेस्ट ऑफ 2 नंबरचं, त्याच्यामध्ये 2 नंबर्स एक तर युजरकडनं इनपुट घेतले होते, एक तर नॉर्मली डायरेक्ट स्टोअर करून घेतले होते. तर यावेळेस आपल्याला काय करायला लागेल, ग्रेटेस्ट ऑफ 3 असल्यामुळे 3 नंबर्स घ्यायला. चला 3 नंबर्स घेऊ. लेट num1 is equal to 5. Okay, comma num2 is equal to 10, comma num3 equal to समजा 15. ओके, या पद्धतीने. तर प्रिव्हियस आपण काय करायचे, लेट num1 is equal to 5, मग नंतर सेमिकॉलन. मग नेक्स्ट लाईन वर चालू करायचं परत, लेट num2 is equal to 10, सेमिकॉलन. परत नेक्स्ट लाईन वर सेम आपण फॉलो करायचं. तर त्या पद्धतीच्या वाटतं आपण असं जरी लिहिलं डायरेक्ट कॉमा देऊन व्हेरिएबल नेम, तरी कंपायलर ऑटोमॅटिकली त्याला समजून घेतं या कॉमाच्या मदतीने. तर हा कॉमा काय करतो इथं असल्यामुळे सिंपली ह्या नम2ला आपण हाच डेटा टाईप वापरला कन्सिडर करून देतो त्या जागेवर. ओके. तर आपण 3 नंबर्स घेऊन घेतले. आता काय करायला लागेल, त्यांची पहिली इक्वॅलिटी चेक करायला लागेल ह्युमन ब्रेनच्या लॉजिकनुसार. तर त्याला त्याची इक्वॅलिटी चेक करून घेऊ. तर इक्वॅलिटी चेक करताना कशी करायला लागेल आपल्याला, जर ट्रायंगल दिलेला आहे आपल्याला समजा, त्याचे तिन्ही साईड सारखे आहेत. याचं नाव आहे ए, याचं नाव आहे बी, याचं नाव आहे सी. तर आपण कसं चेक करतो, जर हे तिघी सारखे राहिले तर ए इज इक्वल टू बी इक्वल टू सी आहे का हो. जर हे तिघी सारखे राहिले तर आपण काय म्हणतो, इट्स अ राईट अँगल ट्रायंगल. याच पद्धतीने म्हणतो ना. तर यानुसारच आपल्याला इथे बी इक्वॅलिटी चेक करायला लागेल. चला इक्वॅलिटी पहिले चेक करून घेऊ. चेक करून घेऊ म्हणजे इफ लागेल इफ num1 बरोबर बरोबर म्हणजे इक्वॅलिटी कशासोबत, num2 सोबत. बरोबर आहे ना. जसं आपण केलं होतं ए इज इक्वल टू बी अँड इक्वल टू सी. म्हणजे कसं झालं हे, ए इक्वल टू बी आहे, म्हणजे ए हा बी सारखा आहे, थोडी सेम आहे. जसं बी हा बरोबर आहे सीच्या सेम, आणि ए सुद्धा सीच्या बरोबर आहे. पण तिघी कशी आहेत, तिघी सेम आहेत. या पद्धतीने आपल्याला इथं समजून घ्या. बरोबर. तर असंच आपल्याला इथं करायला लागेल की नंबर 1 हा इक्वल टू आहे का नंबर 2 राहिला. तर नेक्स्ट काय, नंबर 2 हा इक्वल आहे का नंबर 3. नंबर 2 इज इक्वल टू नंबर 3 राहिला. तर नेक्स्ट त्याच्यासाठी परत नंबर 1 म्हणजे नंबर इक्वल टू नम3. जेव्हा हे तिघी कंडिशन ट्रू असतील, तिघी म्हणजे ही वाली एक, नेक्स्ट ही वाली आणि ही वाली, म्हणजे काय कन्फर्म होईल की तीनही नंबर सारखे आहेत. जसं इथं दाखवलेलं आहे तेवढा, ए हा बरोबर आहे सीच्या, बी बरोबर आहे सीच्या, सी हा बरोबर आहे बीच्या. म्हणजे लॉजिकली ए आणि बी सारखा आहे, म्हणजे ए जर 5 असेल तर बी सुद्धा 5 आहे, असं आपल्याला इथं समजतं. दोन काय 5. तसंच बी आणि सी सारखा आहे. ओके, बी आणि सी सारखा आहे, म्हणजे जर बी 5 आहे तर सी बी काय असू शकतो 5. म्हणजे लॉजिकली ए म्हणजे हा आणि हा कसा आहे सारखा आहे. त्यामुळे इथं बी आपण चेक करून घेतलं, ए इज इक्वल टू सी. मग तसंच आपण इथं केलंय काय, नंबर 1 इक्वल टू नंबर 2, म्हणजे हा आणि हा सारखा आहे. मग परत ऍड ऑपरेट लॉजिकल ऍड. त्याच्यानंतर नंबर 2 इज इक्वल टू नंबर 3, हा आणि हा सारखा आहे. नेक्स्ट हा आणि हा सारखा काय याच्यासाठी, म्हणजे नंबर 1 आणि नंबर 3. हे जर कन्फर्म झालं काय राहील की कन्सोल डॉट लॉग ऑल नंबर्स आर सेम. लॉग ऑल नंबर्स आर सेम या प्रकारे आपल्याला प्रिंट करायला लागेल. बरोबर. तेव्हा सोडून टाकायचं. नेक्स्ट काय करायला लागेल मग, जर नंबर सेम नसले तर
आपल्या कंडिशन नुसार तर एल्सचा उपयोग करायला लागेल. त्याला एल्सचा वापर करून घेऊ आपण इथं आता एल्स. तर एल्स मध्ये पहिले काय चेक करायला लागेल की नंबर 1 म्हणजे हा वाला या दोघींपेक्षा मोठा आहे का नाही हे आपल्याला कन्फर्म करायला लागेल. तेव्हाच आपल्याला सांगता येईल की नंबर 1 इज ग्रेटर. ओके, त्याला चेक करून घेऊ इफ त्या मदतीने. इफ जर नंबर 1 हा मोठा आहे नंबर 2 च्या, बरोबर, आणि काय नंबर 1 हा मोठा आहे नंबर 3 च्या, बरोबर आहे ना. दोघींसाठी चेक करायला लागेल नंबर 1 हा नंबर 2 हून मोठा आहे का, हा याच्यावर मोठा आहे का. तसंच नंबर 1 हा नंबर 3 हून मोठा आहे का, नंबर 3 हून मोठा आहे का. ते जेव्हा कन्फर्म होईल त्याच्यानंतर आपल्याला काय चेक करायला लागेल अजून, आपल्याला चेक करायला लागेल की नंबर 2 जो आहे तो लहान आहे का नंबर 1 हून. तसंच परत काय नंबर 3 लहान आहे का गो नंबर 1 हून. जेव्हा या सर्व गोष्टी कन्फर्म होऊन जातील कशा बघा. तर इथे आपण एक्झाम्पल घेऊन सांगू काय नंबर 1 ही 5, सॉरी नंबर 1 ही 15. आपल्या इथे 5 घेतलाय आपण पण याचं एक्झाम्पल घेतो आपण. नंबर 1 15 आहे, नंबर 2 10 आहे, नंबर 3 5. उलट करून घेतला आपण. ओके, तर याच्यामध्ये काय चेक होईल नंबर 1 इज ग्रेटर दॅन नंबर 2. नंबर 1 हा मोठा आहे का नंबर 2 हून आहे का. हे तर इथे काही ट्रू व्हॅल्यू घेईल या जागेवर ट्रू. नेक्स्ट मध्ये अँड ऑपरेट, बरोबर. मग इथं काय चेक होईल नंबर 1 इज ग्रेटर दॅन नंबर 3. नंबर 1 हा वाला मोठा आहे का याच्यावर आहे. इथं काय प्रिंट होईल किंवा इथं काय येईल ट्रू. तर अँड ऑपरेटरच्या दोन्ही साईडला ट्रू व्हॅल्यू. तर अँड ऑपरेटर काय करेल ट्रू रिटर्न करेल. इथं येताना काही जातात एकच ट्रू दिसून एक तिथं लिहून ट्रू. एवढी जागा सॉल्व्ह झाली. आता इकडे हे अँड ऑपरेटर करणार परत अँड ऑपरेटर तर तो इथं चेक करेल असेल नंबर 2 इज लेस दॅन नंबर 1. हा नंबर 2 आहे हा लहान आहे का याच्यापेक्षा. तर चेक करताना काय आलं तर ट्रू. आणि दोन्ही साईडला ट्रू असल्यामुळे अँड ऑपरेटर काय करतो ट्रू रिटर्न करतो. ट्रू येऊन गेला, बरोबर. तसंच परत अँड ऑपरेटर आलं परत तिथं आहे बघा कसं चालले आपण लेफ्ट टू राईट करतोय. हे बी परफॉर्म करतोय कसं करतोय लेफ्ट टू राईट म्हणजे जावास्क्रिप्ट मध्ये जर अरिथमेटिक ऑपरेटर राहिले तरी लेफ्ट टू राईट कॅल्क्युलेशन करायचं. आणि लॉजिकल ऑपरेटर राहिले म्हणजे लॉजिकल अँड लॉजिकल ऑर किंवा लॉजिकल नॉट तरी लेफ्ट टू राईट आपल्याला ऍक्शन परफॉर्म करायचे. ओके, तर इथे काय आहे नंतर नंबर 3 इज लेस दॅन नंबर 1 म्हणजे नंबर 3 हा लहान आहे का नंबर 1 तिथं परत आलं ट्रू. यांचं उत्तर काय ट्रू. मग काय एक्झिक्युट व्हायला पाहिजे हा इफ ब्लॉक आणि प्रिंट काय करायला पाहिजे नंबर 1 इज ग्रेट. त्याला प्रिंट करून देऊ. console डॉट लॉग नंबर 1 इज ग्रेटर. नंबर 1 इज ग्रेटर या पद्धतीने. मग काय एल्स एल्स जर नंबर 1 बी ग्रेटर नसला इक्वॅलिटी चेक केली इक्वल बी नाहीये. ते नंबर 1 ला चेक केलं नंबर 1 बी मोठा नाहीये तर मग काय करायला लागेल आता नंबर 2 साठी चेक करायला लागेल. त्याला नंबर 2 ला चेक करून घेऊ काय इफ परत जेव्हा बी चेक करायचा विषय आला तिथं इफ वापरतो आपण म्हणजे तर चेक करताना काय करायला लागेल नंबर 2 हा मोठा आहे का नंबर 1 करायला लागेल ना चेक. जर कन्फर्म झालं तर मग अँड ऑपरेट मग चेक करायला लागेल नंबर 2 ग्रेटर दॅन नंबर 3 म्हणजे नंबर 2 हा मोठा आहे का नंबर 3 जर असला तर काय चेक करायला लागेल आता आपल्याला लेस दॅन साठी चेक करायला लागेल की नंबर 1 हा खरंच लहान आहे का भाऊ. नंबर 1 हा खरं लहान आहे का
त्याच्यापेक्षा नंबर 2 पेक्षा जर राहिला तर सेम नंबर 3 साठी काय नंबर 3 लेस दॅन का नंबर 1 त्या पद्धतीने जर या सर्व गोष्टी ट्रू असल्या तर काय कन्सोल डॉट लॉग नंबर 2 इज ग्रेटर कन्सोल डॉट लॉग नंबर 2 इज ग्रेटर इथे नंबर 2 इज ग्रेटर काय करायचं एक्झाम्पल घेतलं तर ते प्रिव्हियस वाला 15 10 5 वाला तिचा नंबर 2 सर्वात मोठा आहे का नाही तिचा नंबर 1 मोठा पडते किंवा असं करून घेतो नाही तर तो इथं फाउंडेशन चेक करताना तसं नाही व्हायला पाहिजे ना तर इथं घेतलं आपण समजा 5 याला घेतलं 15 आणि याला घेतलं 20 असं घेतलं ठीक आहे म्हणजे तू इथं काय करायला पाहिजे इक्वॅलिटी चेक करेल येताना तर त्याला इक्वल भेटेल का नाही मग तो एल्स मध्ये होते एल्स मध्ये तो नंबर 1 ला चेक करेल पण नंबर 1 मोठा आहे का नाहीये त्याच्यामुळे त्याला खाली घ्यायला लागेल इथं मग तो यांना घेऊन चेक करू शकतो कसं पहिले तो बघेल नंबर 2 इज ग्रेटर हा जो नंबर 2 आहे हा मोठा आहे का नंबर 1 आहे का मोठा आहे जेव्हा आहे मग तो काय करेल इथे ट्रू प्रिंट करेल इथे ट्रू लिहून देऊ चला नेक्स्ट अँड ऑपरेटर अँड नेक्स्ट काय नंबर 2 हा मोठा आहे का नंबर 3 हा जो नंबर आहे हा मोठा आहे का याच्याहून आहे का नाही इथं काही फॉल्स बघा अँडच्या मध्ये एक ट्रू आहे आणि एक फॉल्स व्हॅल्यू आहे अँडच्या आजूबाजूला तर उत्तर काय देतो अँड फॉल्स कारण की अँडला दोन्ही साईड ट्रू लागतात तेव्हाच तो ट्रू रिटर्न करतो अदरवाईज तो फॉल्स रिटर्न करतो इथं उत्तर काय फॉल्स त्याने उत्तर दिलं फॉल्स आपण जाऊ नेक्स्ट एवढंच आपण चेक होऊन गेले तिथं नेक्स्ट काय तो चेक करतोय नंबर 1 इज लेस दॅन नंबर 2 नंबर 1 हा लहान आहे खरंच नंबर 2 पेक्षा म्हणजे या नंबर पेक्षा हा खरं लहान आहे का नंबर 1 तरी तो उत्तर काय ट्रू अँड अँड आलं का नाही ट्रू पण अँड ऑपरेटर आला एका बाजूला फॉल्स एका बाजूला ट्रू अँड काय करेल त्याला फॉल्स करून ठेव त्याने परत उत्तर काय दिलं फॉल्स दिलं नेक्स्ट परत अँड ऑपरेटर आला परत लिहायचं नंतर काय नंबर 3 लेस दॅन नंबर 2 म्हणजे नंबर 3 हा लहान आहे नंबर 2 हा जो नंबर आहे नंबर 3 हा लहान आहे त्या नंबर 2 आहे का नाहीये नंबर 3 हा लहान आहे का नंबर 2 नाहीये ना कारण की नंबर 3 20 आहे नंबर 2 15 आहे 15 छोटा आहे म्हणजे इथं काही फॉल्स बघा दोघी कंडिशन फॉल्स झाले अँडच्या आजूबाजूला एक बी फॉल्स झाली तरी फॉल्स असतं आता दोघी फॉल्स आहे म्हणजे उत्तर काय आलं फॉल्स तर काय आलं फॉल्स तर मग तो याच्यामध्ये जाईल का प्रिंट करायला नाही जाणार मग त्याला काय लागेल एल्स लागेल इथं एल्स घेऊन घेतो मग प्रिंट काय करायला लागेल इथं नंबर 3 इज ग्रेटर आपल्या इथे पहिले काय करेल इक्वॅलिटी चेक करेल इक्वॅलिटी तर सेम नसली म्हणजे तिघी बरोबर नसेल तर तो एल्स मध्ये येईल एल्स मध्ये तो नंबर 1 साठी चेक करेल तो मोठा आहे का भाऊ सर्वात पण आपल्या केसमध्ये बी तो मोठा नाहीये मग तो काय जाईल तो नंबर 2 ला चेक करायला जाईल एल्स मध्ये नंबर 2 ला चेक करेल तो बट नंबर 2 सुद्धा मोठा आहे का नाहीये मग तो कशामध्ये जाईल लास्टला एल्स मध्ये आणि काय प्रिंट करून देईल कन्सोल डॉट लॉग नंबर 3 इज ग्रेटर नंबर 3 हा सर्वात मोठा आहे या पद्धतीने तो प्रिंट करून देईल तेव्हा आपण आता काय केलं ग्रेटेस्ट ऑफ 3 नंबर्सला सॉल्व्ह करून घेतो बरोबर तर याला थोडंसं चांगल्या पद्धतीने समजू पहिले 3 नंबर्स घेतले ह्युमन ब्रेनच्या लॉजिकनुसार पहिले इक्वॅलिटी चेक केली इक्वॅलिटी जर बरोबर नसली तर मग एल्स ब्लॉक मध्ये आले त्याच्यानंतर नंबर 1 ला चेक करून घेतलं की तो सर्वात मोठा आहे
बट नंबर 1 सुद्धा मोठा नसला मग परत एल्स ब्लॉक मध्ये आले. एल्स ब्लॉक आल्यानंतर मग नंबर 2 ला चेक केलं की तो सर्वात मोठा आहे का, पण तो बी मोठा नाहीये. मग परत आले नंबर 3 साठी कशामध्ये एल्स मध्ये. मग प्रिंट करून दिला नंबर 3 हा मोठा आहे सर्वात याच्यामध्ये. तर आता याच्यामध्ये आपल्याला शॉर्ट सर्किटिंगची कन्सेप्ट वापरायची, ज्याच्याने आपल्याला हा जो कोड आहे कॉम्प्लेक्स वाटतोय ना, खूप किचकट वाटतोय, जास्त किती लॉजिकल ऑपरेटर वापरून टाकलेत आपण. खरं म्हणायला गेलं तेवढी वापरण्याची गरज नाही आपल्याला. तर पहिले आपण पाहू ऑटोमॅटिकली होणारी शॉर्ट सर्किट कशी असते. ओके, तर नॉर्मली जसं आपण फर्स्ट इक्वॅलिटी चेक केली, नंतर मग एल्स मध्ये आले जर इक्वल नसले तर, आणि नंबर 1 ला चेक करून घेतलं. तसंच नंबर 2 ला चेक केलं. ओके, तसंच आपण नंबर 3 साठी करू शकत होतो ना, करू शकत होतो का नाही, बिनधास्त करू शकत होतो. बट लँग्वेज डेव्हलपर्सनी काय केलं तिथं, पुन्हा पुन्हा कंडिशन्स चेक करून टाइम वाया जाऊ देण्यापेक्षा त्यांनी एल्स आणला, म्हणजे इफ एल्स आणला. बरोबर, म्हणजे कन्फर्म काय झालं की जर नसलं तर तेच उत्तर असेल, तेच कन्फर्म झालं. त्याच्यामध्ये तेच सांगितलं, जर हे नसलं तर उत्तर काय असेल, ऑब्विसली ते वाला असेल. तर इथं काय होतं, एक प्रकारे शॉर्ट सर्किटिंग होते. जे लागणारं एक्स्ट्रा लॉजिक आहे, ज्याची जरूरतच नाही, त्याची गरज नाही त्या लॉजिकची. सिंपली समजायला गेलं तर ज्या लॉजिकची जरूरत नाहीये, गरज नाही, त्याला नाही वापरायचं. त्याच्यामध्ये कसं केलंय तसं, जसं की वरतून इक्वॅलिटी नॉर्मलिटी आणि नंबर 3 साठी जे करण्याची जरूरत आहे का आता नाहीये, त्याच्यामुळे त्याला लँग्वेज डेव्हलपरने रिमूव्ह करून टाकलं. याच गोष्टीला शॉर्ट सर्किटिंग म्हणतात. म्हणजे जेवढ्या लॉजिकची गरज आहे तेवढंच लॉजिक इम्प्लिमेंट राहते, अदरवाईज नाही. नेक्स्ट आता काय पाहू आपण, स्वतःहून आपण कुठे करू शकतो शॉर्ट सर्किट, इथं ऑटोमॅटिक होतं. ओके, त्याला पाहू. किंवा अजून एक गोष्ट शॉर्ट सर्किटिंग मध्ये ऑटोमॅटिकली होणार काय, अजून तिला समजून फर्स्ट आपण ही पाहिजे एल्स सोबत कशी होती. आता आपण या लॉजिकल ऑपरेटरची शॉर्ट सर्किटिंग समजून घेऊ, ते ऑटोमॅटिक कसं काय करतात. ओके, तर हे लॉजिकल ऑपरेटर काय करतात, खास तर म्हणायला गेलं तर हा अँड ऑपरेटर, याला दोघी बाजूला ट्रू व्हॅल्यूज लागतात, हे तर तुम्हाला माहिती आहे. बरोबर आहे ना, बरोबर. ओके, तर कसं इकडे जे ट्रू आहे आणि मध्ये अँड ऑपरेटर आहे, तर त्याला इकडच्या बाजूला बी ट्रू लागते, तेव्हा तो आन्सर काय रिटर्न करतो, ट्रू. बट जर असं असलं तर तो ट्रू रिटर्न करेल का, नाही, तो फॉल्स रिटर्न करेल. बरोबर, तर हाच फरक आहे मी कसा, बघा, तो सगळ्यात पहिली इथे या आपल्या गणितानुसार जातोय आपण, याच्यानुसार त्याच्यामध्ये नंबर 1 5 आहे, नंबर 2 10 आहे आणि नंबर 3 15 आहे. त्याच्यानुसार आपण आता कोड फ्लो चेक करतोय कसा हा वर्क करत असेल. तर नंबर 1 इक्वल टू नंबर 2 एका पहिले आपण चेक करू तिथे आल्यावर, म्हणजे कंपाईल ती लँग्वेज असली तर कंपायलर, जावास्क्रिप्ट असली तर इंटरप्रेटर. इथं आल्यावर काय चेक होईल, नंबर 1 हा नंबर 2 तर तो बरोबर आहे का, इथं सारखेच का दोघे, नाहीये, तर मग इथं रिटर्न करताना हा काय करून देईल, फॉल्स. काय रिटर्न करेल, फॉल्स. त्याच्यानंतर त्याला पुढे काय दिसेल, लॉजिकल अँड. ओके, तर लॉजिकल अँड ह्या जागेवर शॉर्ट सर्किटिंगचा यूज करतो. म्हणजे सिंपली म्हणायला गेलं तर लॉजिकल अँडला दोघी गोष्टी ट्रू लागतात. जर दोघी ट्रू असल्या तरच तो ट्रू रिटर्न करतो. आणि आता या जागेवर काय कन्फर्म होऊन गेलेलं आहे, कोणती तरी एक गोष्ट फॉल्स आहे. मग पुढे जाऊन परत चेक करण्याची जरूरत आहे का, की ट्रू आहे का फॉल्स आहे, नाही, ऑब्विसली आता सर्व पुढच्या येणाऱ्या गोष्टी फॉल्सच आहे असं तो कन्सिडर करून देईल, कारण की कोणती तरी एक गोष्ट आहे येणारी फॉल्स आहे. तर मग या पुढे याचं उत्तर काय झालं, फॉल्स झालं का नाही, फॉल्स होऊन गेला ना ऑब्विसली, कारण की अँड ऑपरेटर आलेला आहे, कोणती एक व्हॅल्यू राहील फॉल्स, फॉल्स करून देतो. त्याच्यामुळे अँड ऑपरेटर फक्त ही पहिलीच कंडिशन चेक करेल आणि तिचं उत्तर जर फॉल्स आलं तर तो इकडे पुढे चेक करायला जाणार नाही, एवढ्या गोष्टींना स्किप करून देईल त्या दोन कंडिशन, त्याच्यामुळे आपला टाइम वाचेल. ओके, ही ऑटोमॅटिकली लागणारी शॉर्ट सर्किटिंग हे लॉजिकल अँड ऑपरेटर करणं, लॉजिकल ऑर ऑपरेटर करणं,
या पद्धती तर या पद्धती कोणाची शॉर्ट सर्किटिंग लॉजिकल अँड ऑपरेटरची. नेक्स्ट आता आपण कशी अप्लाय करू शकतो शॉर्ट सर्किटिंग याला आपण बघू. तर आता आपण दोन गोष्टी समजल्या. एक तर एल्स सोबत होणारी शॉर्ट सर्किटची लँग्वेज डेव्हलपर्सने आपण केली, तिला सुद्धा लँग्वेज डेव्हलपर्सने केलंय, बट ही लॉजिकल अँड मध्ये आलेली. कशी पहिली कंडिशन फॉल्स झाली तर तो पुढे चेक करेल का? नाही करणार. एवढ्या कंडिशन स्किप करून देईल टाइम वॉचिंग. जर ट्रू आली तर मग तो पुढची कंडिशन चेक करत जाईल साईडमध्ये. अदरवाईज आता आपण थर्ड गोष्टीला समजतोय की आपण स्वतःहून कशी अप्लाय करू शकतो शॉर्ट सर्किटिंग. तर नॉर्मली इथं जर आपण बघितलं ट्रायंगल नुसार ए ती व्हॅल्यू सारख्या आहेत ट्रायंगल 5 5 5 ए बी आणि सी. आपल्या केसमध्ये नॉर्मली ते वेगळे आहेत, पण इथे कसं आहे त्याच्यानुसार आपण बघतो शॉर्ट सर्किटिंग आपल्याला अप्लाय करायची याच्यामध्ये सुद्धा. पण ठीक आहे ना, आपण कसं चेक करू? ए इक्वल टू बी इक्वल टू सी या पद्धतीने. म्हणजे काय समजेल आपल्याला? ए आणि बी हे सेम आहेत. ओके, बी आणि सी हे पण सेम आहेत. म्हणजे जर ए 5 असेल तर बी पण काय 5. आणि जर बी 5 असेल, हा बी 5 सॉरी हा बी जर 5 असेल तर सी पण काय 5. म्हणजे ऑब्विसली ए बी आणि सी तिघींची व्हॅल्यू कशी आली? सारखी आली. तर मग पुन्हा परत चेक करायची गरज आहे का की ए इक्वल टू सी आहे का म्हणून? तर पुन्हा याच्यामध्ये चेक करण्याची जरूरत आहे का? ए बी बरोबर आहे, बी सी बरोबर आहे, तर ए इक्वल टू सी आहे असं चेक करण्याची जरूरत आहे का? नाही. कारण की ह्या दोघींना जरी आपण चेक केलं तरी आपल्याला कन्फर्म होऊन जाते की ए बी आणि सी हे तिघी सारखे आहेत. त्याच्यामुळे जर याचे पाहिलं आपण काय नंबर 1 नंबर 2 सारखे तर चेक केल्यानंतर नंबर 2 नंबर 3 सारखे आहेत. त्याच्यानंतर नंबर 1 इक्वल टू नंबर 3 हे पण सेम आहे का ते चेक करण्याची इथं जरूरत नाही. ही जागा आपल्याला किंवा हे लॉजिक आपल्याला इथं स्किप करायला लागेल. इथं आपण शॉर्ट सर्किटिंग एक प्रकारे अप्लाय केली. म्हणजे जेवढ्या लॉजिकची नीड आहे तेवढंच लॉजिक आपण तिथं वापरलं. ओके, तर एक लॉजिक आपण काढलं म्हणून हा अँड ऑपरेटर चालला गेला. ब्रॅकेट कम्प्लीट करून घेऊ. बघा शॉर्ट होऊन गेलं थोडंसं. नेक्स्ट आता सेकंड मध्ये जर ते इक्वॅलिटी मध्ये सेम नसले तर एल्स मध्ये काय मग नंबर 1 हा मोठा आहे नंबर 2 तिथं आपली याच्यानुसार 5 10 आणि 15 काय सांगतोय तो? नंबर 1 मोठा आहे नंबर 2 मोठा आहे नंबर 2 आहे का? नाही. तर काही फॉल्स फॉल्स आलं म्हणजे पुढचं पुरं फॉल्स. हे होईल का एक्झिक्यूट? नाही होणार. ओके, हे झालं स्किप. पण आपल्याला इथं शॉर्ट सर्किटिंग अप्लाय करायची. त्याच्यामुळे समजा इथं काय केलंय नंबर 1 इज ग्रेटर दॅन नंबर 2 चेक केलंय. हा त्याच्यावर मोठा आहे का? तर काय आलं फॉल्स. फॉल्स. आपण पुढे एक्झिक्युशन करायला गेलो. नॉर्मली अँड ऑपरेटर करत नाही, पण आपण स्वतःहून करतोय शॉर्ट सर्किटिंग अप्लाय करायची म्हणून. ओके, तर तिथे काय चेक करू? मग नंबर 3 नंबर 1 इज ग्रेटर दॅन नंबर 3 हा याच्यावर मोठा आहे का? तर परत आलो तर फॉल्स. हा बी फॉल्स आहे, हा बी फॉल्स आहे. ओके, नेक्स्ट परत अँड ऑपरेटर येऊ. इथे काय चेक केलं? नंबर 2 इज लेस दॅन नंबर 1. पहिले आपण एकदा चेक केलेलं आहे की नंबर 1 हा मोठा आहे का नंबर 2 इथं. तर पुन्हा परत चेक करण्याची गरज आहे का आपल्याला? की खरंच सांगू की नंबर 2 हा मोठा आहे ना नंबर 1 सॉरी नंबर 2 हा लहान आहे ना नंबर 2 पेक्षा? बरोबर आहे का नाही? पुन्हा परत आपल्याला इथं चेक करण्याची जरूरत आहे का? नाहीये. त्यामुळे ही जी कंडिशन आहे ना तिला सुद्धा आपल्याला इथून रिमूव्ह करावी लागेल.
त्याच्यानंतर परत आपण अँड ऑपरेटर वापरलाय त्याच्यासाठी नंबर 3 आणि नंबर 1 साठी काय की नंबर 3 हा लहान आहे का नंबर 1? नंबर 3 हा लहान आहे का नंबर 1? बट तिला सुद्धा इथं वापरण्याची आपल्याला गरज आहे का? नाहीये, कारण की आपण पहिले तिथं चेक करून घेतलंय की नंबर 1 हा ग्रेटर आहे का नंबर 3 आणि त्याचं उत्तर फॉल्स आलेलं आहे. बरोबर आहे ना? म्हणजे ऑब्विसली तिला वापरलं तरी चालेल, नाही वापरलं तरी चालेल. का पण? कारण की आपल्याला पहिलेच माहिती की नंबर 1 हा लहान आहे. ओके. म्हणजे एक प्रकारे फक्त रिव्हर्स केलेलं आहे. इथं काय विचारलंय की सांग गो मला नंबर 1 हा मोठा आहे ना नंबर 3 पेक्षा? आणि पुढे काय विचारलं परत? सांग गो मला नंबर 3 हा लहान आहे ना नंबर 1 पेक्षा? फक्त एकच गोष्टीला आपण फिरून दिलेलं आहे विचारण्याची पद्धत. तर याच्यामध्ये काय झालं एक्स्ट्रा लॉजिक आपल्याला वापरायला लागलेलं आहे. आपण एकच गोष्ट फिरून फिरून विचारतोय म्हणून. तर त्या एक्स्ट्रा लॉजिकची आपल्याला नीड नाही. त्याला काढून टाकायला लागेल. बघा किती सोपं होऊन गेलं. लॉजिक अजून कमी होऊन नेक्स्ट काय होईल तो? जर नंबर 1 मोठा नसला तर पुढच्या याच्यात येईल मध्ये तिथं परत मग नंबर 2 ला तो चेक करेल की नंबर 2 हा मोठा आहे का नंबर 1 पेक्षा? बरं. नंबर 2 हा मोठा आहे का नंबर 1 पेक्षा? त्याने दिलं 2. ट्रू दिलं. म्हणजे एंड ऑफ. नेक्स्ट त्याने चेक केलं नंबर 2 इज ग्रेटर दॅन नंबर 3. नंबर 2 हा मोठा आहे नंबर 3 पेक्षा? त्याने दिलं फॉल्स. नेक्स्ट परत एंड ऑफ आहे. काय नंबर 1 इज लेस दॅन नंबर 2. हे विचारण्याची जरूरत आहे का आपल्याला? गरज आहे का इथं काही विचारण्याची? नाही. कारण की जसं आपण वरती एक्झिक्युशन करत, 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 करत खाली आले, तसंच आपल्याला पहिले तिथं माहिती पडून गेलं की नंबर 1 हा मोठा नाहीच आहे. बरोबर आहे ना? नंबर 1 हा मोठा नाही म्हणून तो नंबर 2 ला चेक करायला आला. त्याच्यामुळे ही कंडिशन तिथं आपल्याला स्किप करायला लागेल. ही कंडिशन आपण इथून स्किप करून टाकली. नेक्स्ट कंडिशन काय? नंबर 3 इज लेस दॅन नंबर 3 हा लहान आहे नंबर 2 पेक्षा? आणि वरती काय विचारलंय आपण सेम नंबर 2 हा मोठा आहे नंबर 3 पेक्षा? एकच गोष्ट फिरून विचारलेली. कशी? पहिले विचारलं की नंबर 2 मोठा आहे का नंबर 3 हून? तर तिचं उत्तर काय आलं? फॉल्स. नंतर परत आपण विचारलं अँड ऑपरेटर लावून. खरंच सांग की नंबर 3 हा लहान आहे ना नंबर 2 पेक्षा? तरी उत्तर काय येईल? फॉल्स येईल. ओके. त्याच्यामध्ये सेम कंडिशन रिपीट रिपीट तिला स्किप करायला. काय केली? स्किप करून टाकलं. या बघा किती सिंपल दोन. नेक्स्ट मग लास्टला कन्फर्म की नंबर 2 बी मोठा नाही आता नंबर 3 मोठा. कन्सोल डॉट लॉग नंबर 3 इज ग्रेट. आता याला एकदा खोडून घेऊ आणि जसं आपण शॉर्ट सर्किटिंग अप्लाय करून परफॉर्म केलेलं हे लॉजिक त्याला आपण लिहून टाकू. तर त्याला आता आपण अप्लाय करू. सर्वात पहिले काय मग? सर्वात पहिली इक्वॅलिटी चेक करायला लागेल. 1 मिनिट मी थोडं चेंज करू. हो. सर्वात पहिले इक्वॅलिटी चेक करायला लागेल. त्याला इथे इक्वॅलिटी चेक करू. इफ काय नंबर 1 इज इक्वल टू नंबर 2. बरोबर? काय नंबर 2 इज इक्वल टू नंबर 3 या पद्धती म्हणजे नंबर 1 बरोबर आहे नंबर 2 च्या आणि नंबर 2 बरोबर आहे नंबर 3 च्या. तर तिन्ही नंबर सारखे आहेत. तर काय प्रिंट करायचं आपल्याला? फर्स्ट सर्किटिंग सर्व अप्लाय केल्यानंतर तिन्ही नंबर सेम. कन्सोल डॉट लॉग ऑल सेम. हे झाल्यानंतर जर आपल्याला माहिती पडलं तिघी सेम नाही आहेत मग टेल्सचा उपयोग करू आपण नियर्स मध्ये परत चेक करू. काय नंबर 1 सर्वात मोठा आहे का आता हे चेक करायला लागलं आपल्याला. चला चेक करू. N1 किंवा नम 1 हा मोठा आहे का नंबर 2 पेक्षा? ओके. असे ब्रॅकेट्स मध्ये लिहायचे.
जर नंबर 1 मोठा असला नंबर 2 पेक्षा, ते इथे ट्रू रिटर्न करेल. त्याच्यानंतर मग हँड ऑपरेटर काय करेल, राईट साईडला सुद्धा चेक करायला जाईल. अदरवाईज तो चेकच करणार नाही. त्याच्यासाठी इकडची बेस कंडिशन काय, num1 इज ग्रेटर दॅन बस एवढाच. जर या दोन्ही गोष्टी ट्रू आहेत तर काय, कन्सोल डॉट लॉग नंबर 1 इज ग्रेटर. नंबर 1 इज ग्रेटर या पद्धतीने. पण नंबर 1 सुद्धा ग्रेटर नाहीये, जसं इथं आहे तिघी इक्वल तर नाहीये, पण नंबर 1 सुद्धा ग्रेटर आहे का तिघींपेक्षा? नाही. मग एल्स मध्ये जायला लागेल. एल्स इफ इफ मध्ये काय मात्र नंबर 2 साठी चेक करायला लागेल. पण जसं आपण वरतून खाली 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 आपल्याला काय कन्फर्म होऊन गेलं की नंबर 1 हा नंबर 2 पेक्षा लहान आहे. त्याच्यामुळे पुन्हा परत चेक करण्याची गरज आहे का आपल्याला की नंबर 2 इज ग्रेटर दॅन नंबर 1? म्हणजे असं करायची जरूर होते का? नंबर 2 इज ग्रेटर दॅन नंबर 1 नाहीये ना, कारण की ऑब्विसली वरतून जेव्हा खाली चेक करता आले तेव्हा आपल्याला कन्फर्म होऊन गेलं की नंबर 2 हा लहान आहे नंबर 1 पेक्षा. त्याच्यामुळे आपण एल्स मध्ये नंबर 2 ला चेक करायला आले. त्याच्यामुळे आपल्याला हे लिहिण्याची गरज नाही. काय लिहायला लागेल डायरेक्टली नंबर 2 इज ग्रेटर दॅन नंबर 3. बरं, एवढ्या तिथेच आपलं काम होतं बघा. इक्वल कंडिशन त्याच्यामध्ये मग कन्सोल डॉट लॉग नंबर 2 इज ग्रेटर नंबर 2 इज ग्रेटर. पण जरी नंबर 2 ग्रेटर नसला मग एल्स मध्ये पण कन्सोल डॉट लॉग नंबर 3 इज ग्रेटर. ग्रेटर एल्स कम्प्लीट. त्याच्यानंतर हा वरचा एल्स कम्प्लीट. त्याच्यानंतर हा सर्वात टॉपचा एल्स कम्प्लीट. या ब्रॅकेट्सला द्यायचं आहे तुम्हाला, यांना विसरायचं नाही. या पद्धतीने आपण काय केलं, शॉर्ट सर्किटिंग अप्लाय करून आपलं लॉजिक चांगलं करून घेतलं आणि तिन्ही प्रकारच्या शॉर्ट सर्किटिंग बी समजून घेतल्या. एक एक्झाम्पल सोडून सुद्धा. कोणतं एक्झाम्पल, ग्रेटेस्ट ऑफ 3 नंबर ते पण समजलं. त्याच्यामध्ये शॉर्ट सर्किटिंग कसं करतात ते पण समजलं. कोणत्या कोणत्या पद्धतीने करतात ते पण समजलं. जसं की ऑटोमॅटिक ला आपण पाहिली. नेक्स्ट आपण पाहिली अँड ऑपरेटर, लॉजिकल ऑपरेटर सोबत कशी वापरतात शॉर्ट सर्किट, ते कसं काय स्वतःहून तिला अप्लाय करून घेतलं. नेक्स्ट आपण काय पाहिलं की आपण ऍज अ डेव्हलपर किंवा स्टुडंट जे कोडिंग शिकतोय ते कसं काय अप्लाय करू शकतो शॉर्ट सर्किट. ओके, शॉर्ट सर्किटिंग म्हणजे सिंपली जेवढं मेन लॉजिक आहे त्यालाच कन्सिडर करायचं, बाकीच्याला सोडून द्यायचं. ओके, बस जेवढंच होतं शॉर्ट सर्किटिंगच्या कन्सेप्ट मध्ये. लागला तर एक व्हिडिओ पुन्हा बनवून देतो आपण त्याच्यासाठी, लॉजिकल ऑपरेटरने शॉर्ट सर्किटिंग कशी होती.